13 आणि 14 जुलैला 2 दिवसांमध्ये अमावस्या विभागून आलेली आहे. या दिवशी नेमकं काय करावं, चला जाणून घेऊया. आता या 2 दिवसांमध्ये विभागलेली यंदाची अमावस्या ही सोमवती अमावस्या असल्याचं सांगितलं जाते. खरं तर हिंदू धर्मात प्रत्येक अमावस्येला विशेष महत्त्व आहे. मात्र जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या असं संबोधलं जातं. सोमवार हा भगवान शिवाचा दिवस असल्यानं या दिवशी शिवपूजा, पितृस्मरण, स्नान, दान आणि जप यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता आधी सांगितल्याप्रमाणे 2 दिवसांमध्ये विभागून आलेल्या या अमावस्येला व्रत नेमकं कधी करावं, 13 जुलैला करावं की 14 जुलैला, हाही प्रश्न निर्माण झालाय. आता ही अमावस्या 2 दिवस का दिसत आहे, तर ही अमावस्या तिथी सुरू होते 13 जुलै रोजी सायंकाळी 6:50 आणि ती 14 जुलै रोजी दुपारी 3:12 समाप्त होते. त्यामुळे पंचांगात ही तिथी 2 दिवस दिसत आहे. मात्र व्रत, स्नान आणि पूजेसाठी केवळ तिथी सुरू होणं महत्वाचं नसतं. अनेक धार्मिक परंपरांमध्ये सूर्योदयाच्या वेळी अस्तित्वात असलेली तिथी ग्राह्य धरली जाते. त्यामुळे 13 जुलै रोजी सोमवार हा दिवस अमावस्येचं व्रत, शिवपूजा आणि धार्मिक विधींसाठी अधिक महत्त्वाचा मानला जातोय. या दिवशी भगवान शिवाची उपासना, पितरांचं स्मरण आणि सात्विक जीवनाचा संकल्प घेणं विशेष महत्त्वाचं सांगितलं जात आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी श्रद्धेनं केलेली पूजा ही मनशांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयुक्त मानली गेली आहे. अनेक भाविक या दिवशी उपवास करून शिवमंदिराचं दर्शन घेतात, रुद्राभिषेक करतात आणि दिवसभर मंत्रजाप करत असतात. आता या दिवशी नेमकं काय करावं? खरं तर या दिवसाची सुरुवात ब्रह्ममुहूर्तात करावी असं सांगितलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करावी असं सांगितलं जातं. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्र पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धोत्रा, पांढरी फुलं आणि अक्षता अर्पण कराव्यात. पूजा करताना श्रद्धेनं ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. हे खूप शुभ मानले जातं. शक्य असल्यास या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ तर्पण करावं किंवा त्यांच्या नावाने अन्नदान, जलदान किंवा इतर दानधर्म करावा असं सांगितलं जातं. या दिवशी खास करून विवाहित महिलांनी काही उपाय करावे. म्हणजेच सोमवती अमावस्येचं व्रत अनेक विवाहित महिला पतीच्या उत्तम आरोग्यासाठी सुद्धा करतात. अनेक भागात अशी प्रथा आहे. दीर्घायुष्यासाठी आणि सुखी जीवनासाठी काही भागात पिंपळ वृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करण्याची परंपरा आजही जपली जाते. एवढंच नाही तर यंदा अधिक मास आल्यानं अधिक ज्येष्ठ आणि निज ज्येष्ठ असे 2 ज्येष्ठ महिने आलेले आहेत. ज्येष्ठ महिन्यात काही भागात अमावस्येला तर काही भागात पौर्णिमेच्या दिवशी वटपौर्णिमा साजरी केली जाते. आपापल्या भागातील परंपरेनुसार या प्रथा करून त्या जपल्या जाव्यात. ही परंपरा श्रद्धेवर आधारित असून प्रत्येक प्रदेशानुसार तिची पद्धत वेगवेगळी असू शकते. आता कोणते दान करणं शुभ मानलं जातं, तर या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करण्याची परंपरा आहे. त्यामुळे अन्नदान, तीळदान, वस्त्रदान, धान्यदान, गूळ, तूप, फळांचं दान, गरजूंना आर्थिक मदत अशा प्रकारचं दान करावं. त्याचबरोबर दान करताना अहंकार न ठेवता सेवाभाव महत्वाचा ठेवावा. धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी आवर्जून राग, वादविवाद, कटुभाषा, व्यसन, तामसिक आहार आणि कोणाचाही अपमान टाळावा. शक्य तितका दिवस सात्विक, शांत आणि ईश्वर चिंतनात व्यतीत करावा असं म्हणतात. कारण तुम्ही ऐकलं असेल, अमावस्येच्या दिवशी घरात भांडणं होतात असं अनेक लोक म्हणतात. कारण आध्यात्मिक आणि पारंपरिक मान्यतेनुसार अमावस्येला वातावरणात जडपणा किंवा नकारात्मक ऊर्जा वाढलेल्या असतात. त्यामुळे काही लोक अधिक चिडचिड, अस्वस्थ किंवा भावनिक वाटू शकतात, ज्यामुळे वाद होण्याची शक्यता वाढते असं मानलं जातं. आता जर घरात आधीपासूनच तणाव असेल तर तो अमावस्येच्या दिवशी अधिक जाणवू शकतो. प्रत्यक्षात भांडणाची कारणं ही संवादाचा अभाव, ताणतणाव, थकवा, आर्थिक किंवा कौटुंबिक समस्या असू शकतात. आता या गोष्टी अमावस्येमुळेच होते असं नाही. तर पारंपरिक श्रद्धेनुसार या दिवशी शांत वातावरण ठेवणं, देवपूजा, मंत्रजप, दीप लावणं, दानधर्म करणं आणि संयमानं बोलणं शुभ मानले जातं. आता या दिवशी पितृस्मरणाचं विशेष महत्त्व आहे. कारण अमावस्या ही पितरांच्या स्मरणाची तिथी मानली जाते. त्यामुळे अनेक कुटुंब या दिवशी पूर्वजांना तर्पण अर्पण करतात किंवा त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करतात. ही कृती कृतज्ञता आणि संस्काराचे प्रतीक सुद्धा मानली जाते. आपापल्या प्रथेनुसार, आपापल्या घरातील पद्धतीनुसार आपण दानधर्म करू शकता आणि पितरांचं स्मरणही करू शकता. आता सोमवती अमावस्येच्या दिवशी ग्रहस्थितीनुसार काही राशींना अनुकूल परिणाम मिळू शकतात असंही काही ज्योतिष्य सांगतात.
मात्र प्रत्येक व्यक्तीचं फळ तिच्या वैयक्तिक जन्मकुंडली, दशा आणि गोचरांवर अवलंबून असतं, त्यामुळे कोणत्याही राशीबाबत सार्वत्रिक निष्कर्ष काढणं योग्य मानलं जात नाही. पण राशीनुसार अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणता अनुभव येतो हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगू शकता. आता यंदा सोमवती अमावस्या ही 2 दिवसांमध्ये विभागलेली असली तरी व्रत आणि पूजेच्या दृष्टीनं 13 जुलै हा दिवस अधिक महत्त्वाचा मानला जातोय. श्रद्धा, संयम, शिवभक्ती, पितृस्मरण आणि दानधर्म यांच्या माध्यमातून हा दिवस आध्यात्मिक उन्नतीचा आणि सकारात्मक संकल्पाचा नक्कीच ठरू शकतो. मात्र कोणतेही धार्मिक विधी करताना आपल्या परंपरेनुसार किंवा योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, मार्गदर्शनानुसार पूजा करणं अधिक योग्य ठरू शकतं. मग तुम्ही अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करता कमेंट करून नक्की सांगा. आता अमावस्येला दिवा लावणं हे खूप शुभ मानलं जातं. पारंपरिक मान्यतेनुसार देवघरात तुपाचा दिवा लावावा, घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचे किंवा मोहरीच्या तेलाचे दिवे लावावेत. दक्षिण दिशेला पितरांच्या स्मरणार्थ तिळाच्या तेलाचा एक दिवा लावण्याचीही काही कुटुंबामध्ये परंपरा आहे. दिवा लावताना मनोभावे प्रार्थना करावी की हे ईश्वर, आमच्या घरातील नकारात्मकता दूर करून सुख, शांती, समृद्धी प्रदान करा. असा साधा सोपा उपाय आपण अमावस्येच्या दिवशी करू शकता. याचबरोबर अमावस्येला नारळाचा उपाय सुद्धा केला जातो. आता अमावस्येच्या दिवशी नारळाचा वापर हा विविध धार्मिक परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. जसे देवपूजेत श्री गणेश, देवी किंवा कुलदेवीला अमावस्येच्या दिवशी नारळ अर्पण करणं शुभ मानले जातं. काही ठिकाणी घरातील नकारात्मकता दूर व्हावी या श्रद्धेनं नारळ ओवाळून तो मंदिरात अर्पण केला जातो किंवा चौरस्त्यावर फोडला जातो किंवा तो पाण्यात विसर्जित करतात. स्थानिक परंपरेनुसार आपण आपापल्या पद्धतीने हा उपाय करू शकता. शिवाय लक्ष्मी पूजा किंवा पितृस्मरणाच्या पूजेतही काही कुटुंबांमध्ये नारळाचा समावेश केला जातो. मात्र अमावस्येला नारळ फोडलाच पाहिजे किंवा विशिष्ट पद्धतीने वापर केला पाहिजे असा सर्वमान्य धार्मिक नियम नाही. हे प्रामुख्याने घराच्या परंपरा आणि श्रद्धेवर अवलंबून असतं. मग तुम्हाला नारळाचा कोणताही उपाय करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता. विशेषतः धनप्राप्तीसाठी जर तुम्हाला नारळाचा उपाय करायचा असेल तर एक अखंड नारळ घ्या, त्यावर हळद कुंकू लावा आणि देवी लक्ष्मी समोर अर्पण करा. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून श्री लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पूजा झाली की हा नारळ मंदिरात अर्पण करा किंवा घराच्या परंपरेनुसार प्रसाद म्हणून वापर करू शकता. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान किंवा गरजूंना मदत करणंही शुभ मानले जातं. मात्र कोणतेही उपाय करताना केवळ त्या उपायांवर अवलंबून न राहता नियमित बचत, योग्य आर्थिक नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न करणं यालाही तितकंच महत्त्व आहे. मग धनप्राप्तीसाठी आपण अमावस्येच्या दिवशी श्रद्धेनं हा उपाय करून पहा आणि आपले अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.